शीतल देशवाणीच्या पार्टनरला अद्याप अटक का नाही? अजून किती दिवस मुदतवाढ खेळणार? अंबादास दानवे यांचा ट्विट करत सरकारला सवाल. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी मागितला वेळ. भाजप राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीच्या प्रक्रियेला गती. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक. अकोल्यातल्या हिवरखेड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ. आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात तर होत नाही ना? आमदार अमोल मिटकरी यांनी केला संशय व्यक्त. भीमा कोरेगाव प्रकरण. गेल्या 5 वर्षांपासून अटकेत असलेल्या हनी बाबूला जामीन मंजूर. हनी बाबूला मोठा दिलासा. बनावट शालार्थ आयडी प्रकरणी निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासींना अटक. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. आतापर्यंत बनावट आयडी प्रकरणी 9 जण ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.